मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती अर्थ विभागानं आक्षेप घेतल्याची चर्चा। सुधीर मुनगंटीवार आणि नरेश म्हस्के यांची सडकून टीका। विजनवासात गेलेले प्रकाश मेहता पुन्हा विधानसभेच्या तयारीला। पराग शहांच्या ऐवजी पुन्हा प्रकाश मेहतांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामधून संजय शिरसाट यांना देणार आव्हान। देवेंद्र फडणवीसही नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही राहत आहेत हजर। आयोगाच्या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये भेटीगाठीही आयोजित। काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत। संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका। भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिनाभरामध्ये स्वबळाची भाषा कशी, असाही सवाल। पूजा खेडकर प्रकरणामध्ये पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांची चौकशी सुरू। एबीपी माझाने पोलखोल करताच आयुक्तांना आली जाग। पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती। खडकवासला धरणामधून विसर्ग घटला। पूर ओसरल्यानंतर नुकसानाचं धक्कादायक वास्तव समोर। पुण्यातली पूर परिस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप। पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणामधून पाणी का सोडलं, असाही केला सवाल। सांगली शहरामधले 80 कैदी कोल्हापूरच्या तुरुंगामध्ये हलवले। सांगलीमधील पूरस्थिती पाहून खबरदारीचा उपाय। आणखी काही कैदी आजही हलवणार। नंदुरबार जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प। रेल्वे स्टेशनवरच अडकल्या अनेक गाड्या। मुंबई आरे कॉलनीमधल्या पोलीस ठाण्यामध्ये 8 दिवसांपासून वीजच नाही। सगळी कामं ठप्प। बिबट्यांच्या दहशतीमध्ये करतायत पोलीस काम। नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचं शिक्षेला हायकोर्टामध्ये आव्हान। विशेष न्यायालयानं ठोठावली आहे दोघांनाही जन्मठेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।